नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक क्रियावर आधारित उदाहरणे या प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघा. 52 गुणिले 85 अधिक 52 गुणिले 15 बरोबर किती? मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा कसा? तर मला सांगा, या समीकरणामध्ये सामायिक संख्या कोणती? 52 ही संख्या सामायिक आहे. बघा, 52 इथे आलेला आहे आणि इथे सुद्धा आलेला आहे. 52 ही संख्या दोन्ही गुणाकारामध्ये आलेली आहे, त्यामुळे 52 ही सामायिक संख्या आहे, म्हणून तिला कंसाच्या बाहेर काढूया. 52 गुणिले राहिले काय? 85 अधिक 15. बावन गुणिले कंसातील बेरीज करूया. 5 आणि 5 10, हातच्या गेला 1, 8 आणि 1 9 आणि हातच्याचा 1 10. 52 गुणिले 100, 52 एके 52 आणि राहिलेले 2 शून्य आहे असे लिहिले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर मिळाले 5200. ऑप्शन क्रमांक 2. काय केलं मित्रांनो? प्रथम 52 ला आपण कॉमन संख्या म्हणून कंसाच्या बाहेर काढलं. सामायिक संख्या आहे 52, म्हणून कंसाच्या बाहेर लिहिली. राहिलेल्या संख्या कंसामध्ये लिहिल्या, त्यांची बेरीज केली कारण इथे बेरीज चिन्ह आहे. त्यानंतर गुणाकार केला आणि आपल्याला उत्तर या प्रश्नाचे इथे मिळालेले आहे. प्रश्न दुसरा बघा. 43 गुणिले 75 अधिक 57 गुणिले 75 बरोबर किती? हा प्रश्न किंवा हे समीकरण सोडवण्यासाठी प्रथम तुम्हाला सामायिक संख्या कोणती ती ओळखावी लागेल. 75 दोन्ही गुणाकारामध्ये किंवा दोन्ही भागामध्ये आली आहे, म्हणून 75 ही संख्या सामायिक संख्या आहे, म्हणून 75 ला कंसाच्या बाहेर काढूया. गुणिले कंसामध्ये काय राहिले? 43 अधिक 57. 75 गुणिले बेरीज करूया कंसातील. 7 आणि 3 10, हातच्या गेला 1, 5 आणि 4 9 आणि हातच्याचा 1 10. गुणाकार करा. 75 एके 75, 2 शून्य आहे असे लिहा. या प्रश्नाचं उत्तर मिळाले 7500. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न तिसरा बघा. 16 गुणिले 12 वजा 16 गुणिले 4 बरोबर किती? इथे 2 गुणाकार आहेत आणि मधी वजाबाकीचे चिन्ह आहे. हे समीकरण सोडवण्यासाठी मित्रांनो प्रथम आपल्याला सामायिक संख्या शोधायची आहे. मग मला सांगा,
या दोन गुणाकारामध्ये किंवा या दोन भागामध्ये सामायिक संख्या कोणती? 16 दोन भागामध्ये किंवा दोन गुणाकारामध्ये सामायिक संख्या आहे, म्हणून 16ला काय करूया आपण? कंसाच्या बाहेर काढूया. 16 गुणिले कंसामध्ये राहिले 12 वजा 4. 16 गुणिले वजाबाकी करा कंसातील 12तून 4 गेले 8 राहते. 16 8 28 असे 128. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आले ऑप्शन 4 128. प्रश्न चौथा बघा. 19 गुणिले 9 वजा 4 गुणिले 19 बरोबर किती? या दोन गुणाकारामध्ये सामायिक संख्या कोणती? 19 ही दोन्ही गुणाकारामध्ये आहे किंवा दोन्ही भागामध्ये आहे, म्हणून 19ला कंसाच्या बाहेर घेऊया. गुणिले कंसामध्ये राहिले 9 वजा 4. 19 गुणिले वजाबाकी करा 9तून 4 गेले किती राहते? 5. गुणाकार करा 19 5 95. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 95. पर्याय 2. हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. प्रथम 19 गुणिले 9 19 90 71 171 वजा चिन्ह आहे असं 19 चोक 76. 171 मधून 76 जर वजा केले तर मित्रांनो 95 राहते. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने तुम्ही हे समीकरण सोडवू शकता. प्रश्न 5वा बघा. 45 गुणिले 13 वजा 45 गुणिले 3 बरोबर किती? या प्रश्नामध्ये किंवा या समीकरणामध्ये सामायिक संख्या कोणती? बघा इथे दोन गुणाकार आहेत, मध्ये वजा चिन्ह आहे, तर दोन्ही गुणाकारामध्ये सामायिक संख्या कोणती? 45 ही सामायिक संख्या आहे, म्हणून 45ला कंसाच्या बाहेर घ्या. 45 गुणिले कंसामध्ये 13 वजा 3. 45 गुणिले 13तून 3 गेले 10 राहते. गुणाकार करा 45 1 45 हा 0 आहे असा लिहा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 450. ऑप्शन क्रमांक 3. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारची उदाहरणे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच विचारली जातात.